कोल्हापूर जिल्हा करविरहा दिला भुयवाडी गाव पंचगंगा तीराला त्या गावाच्या मदाला आणि हजारे या घराला बिरुमामाचा जन्म झाला मिनी माऊलीच्या वाढत्या मामाला मेंढी सेवा करता करता मामा कामदार पणाला आता ताई आली जोडीला कष्टातून प्रपंच उभा केला दोन बाल झाली पोटाला तानाजी लक्ष्मण दादा नावत्याला तानाजी दादा मेंढका झाला आधार बापाचा होत्याला बाप लेकाचा जोडा जमला भुयवाडीच्या कराला तीन नातवंड बिरुमामाला सुखामध्ये त्यांचा परिवार चाललेला जो आवडे सर्वाला तोच आवडे देवाला निंदी माऊलीच्या पायात मामा गेला हो कैलासाला मुलग्याचा ने बापाचा जोडा कसा हो फोडला एक मागण देवाच्या नावा पुनर्जन्म देवा देवा मामाला वासी खानाचं वरदान मला सदैव देव माझ्या पाठीला वेळ लावून डिंबाड्या काप मार तुझ्या डोलाला साऱ्या विघ्नाला
शिराला देवा धुळ बघा शिराला पाठीराख्या देवाला देवडंग्या शिराला बघा कुणाला विद्या दिया बघा गुरुला हो वनुराया गावचा अष्टकर पुरीचा सुटल्या जाग्याला चितली सूर्या रगळाला मायेवाच्या या वाड्याला मायेवाच्या या वाड्याला बाजूला जाऊन त्या पोचला एवढ्या भाऱ्या या वेळेला एवढ्या भाऱ्या या टायमाला कशी गुंगडे तुझ्या कशी लागली रे मी तुझ्याच नादा मला जडली ही सावळी बाधा तुझ्या फिरतीत वेळी झाली पहिल्या सतयुगाला देवरागाला काय घडला होता त्या जाग्याला जरा असणाऱ्या चिंतले सुर नगराला मायवाच्या वाड्याला
बहिणी स्नानायला आयो बंधू गोपाना गेल्याला मात्र ते जायला वाट लागला ब्रिका आता चालायला निघून गेला होता तरी बहिणीच्या ब्रिका आता गावाला दरवाजाच्या तोंडाला बाहेर आल्या बाजूला पहिल्या रामवरील नाका मारी वाला त्याल्या गोपान हरीला विठला पहिल्याना दादा चालवा झाला म्हणून खाली म्हणाल्या निघून आली होती खायला ब्रिका आता बाजूला याका माईवा खायला ब्रिका बोलायला तवाला जाऊन गोपाला दरवाजाला उभारला आका मायवानं काय केलं गेलेली दरवाजा मायवानं उघडला दिला निघून आली खायला ब्रिका आता बाजूला आल्यानंतर मात्र त्या जाग्याला दरवाजाच्या तोंडाला कोण दिसलं मायवाना दिला निघून आलेला भाऊ बंधू ब्रिका आता दिसायला आणि बंधूला लागी होती आका माईवा काय मात्र आता बोलायला विचार मनाचा केला प्रकार काय घडला मात्र आता युगाला देव बोल्या ब्रिका आता राजाला असणाऱ्या मायवानं गोपालाला बघितला मला पुढा बनीला मागे फिरवला नागुडाला लागली मुरडायला आका मायवानं कायम काळी मुली झाल्याने गोपालाला पाहिजे गोपाल हरिबंधू लागला होता का माईवाला ब्रिका आता बोलायला का आलोय तुला ब्रिका नियाला बोलायला या लागेला खैऱ्या युऱ्याच्या बनाला माझ्या कारण मी नेमलया या का बंधू मुरारी उन्हा घ्यायला चल जावार वारी राणाला मात्र जगायला एवढंच म्हणल्यानंतर आका माईवाला नियब्रिका बंधूला काय हातात तिथे बोलायच्या जाग्याला राजा कुरंदान मायवा विठला दाटल्याले त्या गोपालाला लागली म्हणायला हे गोपाला सर्व कार्य वाकर झाला सान सर शेवटाला देवायला शेवटाच्या बारीला आला सका मला नियाला म्हणून लागली ब्रिका बोलायला या का शुद्री बुद्धी घेऊन आलोय तुला म्हणल्या बरोबर प्रकार काय घडला मात्र देवायला माईवा लागली होती गोपन हरीला काय बोलाय त्या जाग्याला आल्या मार्गाने कावल्या पुतऱ्याला तुझी शिदुरी बुलती
टाकला या का सांगतो ऐक तुला तान लागली माझ्या जाईला कंठ स्वतःला माझा गाई माझी वाली पाणी तर दे मला प्यायला एवढंच म्हणल्यानंतर अक्का माईवा लागली ब्रिका त्याला आता बोलायला कृष्णा कोयना लागली या वायाला जा पाणी पियाला त्या जाग्याला पाणी पिण्यासाठी कृष्णा कोयना नदीला नवरिका तिनं आता काढायला लागला होता गोपाना काय बोलायला कृष्णा कोयना नदी लागली माया वादा वायला या का वारूच बांधू कुठं सांग मला गेला एवढ्याच म्हणल्यानंतर लागली या चित्रशाळा ब्रिका आता दाखवायला चित्रशाळेला निनुम वारू सुद्धा बांध त्या जाग्याला जागा वाच्या वैल्या बाजूला रे बांधाची तरी शाळेला एवढं म्हणल्याबरोबर मायेवाचं बोलणं लागलं गोपाळ हरीला हरी बंधू लागला ब्रिका का माईवाला परत आता काय आणि बोलायला फटका लागला मायेवाच्या गोपाळ हरीच्या जीवाला कारण बहीण गोपाळ हरिदासला ब्रिका आता शेवटाच्या बारीला काय प्रकार केला होता का मायवानं चितली सुरनगराला विचार मनाचा केला प्रकारे काय घडला मात्र गेला अक्का मायवा गोपाळाला लागली ब्रिका आता बोलायला आणि अक्का मायवाचं बोला ऐकून त्या जाग्याला वाईट वाटलं गोपाळ हरीला कुदक्यानं गोपाळ हरी दाटायला पाणी वळ्याला आलं त्या मायवाच्या गोपाळ हरीच्या नेत्रानं कोणी बघितलं अक्का मायवानं त्या जीवाला निघून गेली असल्या ब्रिका बाजूला पाण्याचा तांबे तिनं भरायला आली होती बाहेर त्या जाग्याला त्याला गोपाळाला बघितलं गोपाळ हरीला ती मायवा काय म्हणते त्या जाग्याला मायवानं हातामध्ये गोपाळाच्या तांबे ब्रिका दियाला चुलानं चुलत येणं होती भरली त्या जाग्याला हे गोपाळा माझ्या गोष्टीचं वाईट वंगा वाटला असलं तुला पण सांगतो ऐक मात्र त्या जाग्याला सुरुवातीनं ब्रिका करायला एवढा मोठा कार्यभाग करून खालासा पण असं वाटलं तर दादा मुरारी आम्हाला घ्यायला म्हणून हरकत पाण्याने घालून वाट बसलो दादा तुझी म्हणून लागली ब्रिका आता बोलायला बोल घेतलं गोपन ऐकून त्या जाग्याला धर्माचा भाऊ
दिला न्यायला वाईट वाटलं माझ्या जीवाला गणकाकृती मायवाला आले मायवाला भरला ताब्या घेतला मातृ दिला होता त्याच्या ब्रिका आता हाताला तुला भरायला निघून गेला होता त्या ब्रिका बाजूला जाडूला पोचला प्रकार काय घडला घेऊन बसायला बसकर त्याला ब्रिका आता टाकायला त्यावरती जाऊन बसला होता त्या जाग्याला भरला ताब्या देणं पण बाजूला हातले गेला बाजूला बसायला बसकार त्या गोपाळ हरीला टाकल्याला त्या गोपाळ हरी बसला मायवा काय म्हणती मात्र देवा याला अख्खा मायवा लागली ब्रिका आता गोपाळाला बोलायला काय लागली होती सांगायच्या जाग्याला कुठं जेवला चिर दादा कुठं खालाचे आवेला तुला भोजन बनवतो जेव खाण्याचा मात्र देवा याला एवढंच ब्रिका आता ऐकायला आणि लागली होती अख्खा मायवा भोजनाच्या नादाला गोपाळ हरी बोलतो या मायवाला या का जा म्हणते मला पण आलो मी तुला घ्यायला तेव्हा याला एवढंच म्हणल्यानंतर अक्का मायवा काय लागल्या ब्रिका आता त्याला उत्तर द्यायला तू येणार नाहीस का एवढं म्हणल्याबरोबर आता मायवा काय म्हणते मासे तेव्हा याला मी सांगतो एवढा ऐक म्हणून लागली ब्रिका आता बोलायला आणि लागली होती जेवणाच्या नादाला वेळाला आणि पला घटकला भोजन मायवान बनवलं ताट केलं गोपाळ हरीला भरला तांब्या घेतला आणि दिला गोपाळाच्या हाताला भरायला निघून ताटावरती बसायला आतल्या बाजूला गोपाळ हरी येऊन बसला ताट गोपाळाला दिलं मायवा म्हणती गोपाळाला दादा जेवत राहिला जेव म्हणल्यानंतर गोपाळा लागला होता जीव खोबरेका करायला पण असणारा गोपाळा त्याला गेला वाईट वाटल्यानं त्या गोपाळाला वाईट वागायला का बोलल्याले पण गोपाळ हरीनं काय केलं मात्र गेला पाण्याच्या गुटक्या संग दोन घास ब्रेका त्यांना खायला आणि अक्का माईवाला काय लागला ब्रेका बोलायला कसं बसला दोन घास गोपाळ हरीनं खाल्लं
मुद्रा हात दुखला या का पोट भरलं माझं आता नको मला जेवायला म्हणून अक्काला ब्रिका आता सांगायला निघून जाणार आता खैरेवऱ्या बनाला वरक्या का म्हणल्या पेटाला या का फलकी जाऊया दादाला लावून दिला तुला घ्यायला मायला काय म्हणते त्या गोपाला हरीला काय लागले ब्रिका आता बोलायला स्वतः बंधू माझा गिरापाला पाहिजे मला न्यायला मात्र गेला एवढंच म्हणल्यानंतर अक्का माईवाला लागला होता गोपाल अमेरिका आता बोलायला काय म्हणत तुझं मात्र त्या जाग्याला विचार मनाचा गेला हात लावला शिरा मात्याला बंधवाला पाहिजे न्यायला पण असा आला पाहिजे दादा पंच कल्याणी रथ पाहिजे बनवायला पंच कल्याणी रथ पाहिजे दादाला आणि मला नेण्यासाठी मात्र त्या जाग्याला त्यावर लक्ष पाहिजे तर पोरायला सांगू सूर्याला गुणायला किसला पहिला पाहिजे काढायला स्वतः बंधू बिरापा पाहिजे रथात बसायला न्यायला पाहिजे न्यायची सगळी नगराला एवढंच त्यानं ब्रिका आता ऐकायला आणि हक्काचा निरोप घ्यायला आणि वाट लागला ब्रिका चालायला वाईट अंतकरणानं होता तर सवारीवर बसला रे गोपाला चालला गेला निघून चालला होता तरी पाठीमागल्या ब्रिका आता बाजूला आणि त्या रेवाडीच्या रानाला वारू याला वला
गोपालाचा वारू चालला गगने धुला उडवत जाऊन कुठं पोचला देवायला अरे वाडीच्या रानाला खैऱ्या युल्या बनाला वारू जाऊन ब्रिकाता पोचायला पण ताना विरा पाठीमागे ब्रिकाता बाजूला त्या खैऱ्या युऱ्या बनाला वारू चालला पण असणारा कासिलिंग बिरापा नेमल्याच्या कारणात लागलाय फिरायला आणि गोपालाच्या वाटाकडं बहिणीच्या वाटाकडं डोळा लावल्याला मात्र गेला गेला मात्र त्या पहिल्या सध्या आता युगाला एवढ्याच असणारा गोपालाचा वारू लागला होता दिसायच्या जाग्याला प्रकारे काय घडला मात्र गेला गेला गोपालाचा वारू लागला हियाला पण लागली होत लागला होता बोलायला का माईवा कुठं दिसना गोपालाच्या संगतीनं त्या जाग्याला विचार मनाचा केला एकटाच वारू गोपालाचा येत्याला तिला बघितला तिला गेला आता बघायला लागला होता बोलायला काय मात्र त्या जाग्याला बोलू
वारू या त्याला लागला या दिसायला एकटा गोपानार दिसतोय बनी कुठल्या दिसण्याच्या झाल्या का जायला वाट लागला वारू ब्रिकाचा पुढे चालायला एवढ्या ताना बिरापा त्या वारूच्या आडवा झाला होता त्या जाग्याला जवळ गोपानाचा वारू जवळ आला जवळ येऊन उभारला बघतोय आखर गोपाल हारी लागला दिसायला बनी कुठे दिसना तमाचे जवळायला गोपानाचा चेहरा पडलेला त्यानं ब्रिकाचा नेत्रांना बघायला वारूवरती जे होता तो गोपाला त्या जाग्याला दादानं गोपानाला बघितला दादाच्या पुढे वारू जाऊन उभारला वारूवरनं खाली उतारला आणि मग गोपान हारिला बंधू बिरापा काय म्हणतो या देवायला बिरापा लागला गोपाल हरीला ब्रिकाचा बोलायला सांगतो तुला ऐक त्या जाग्याला हे गोपाना गेलाच बहिणी लायला अजून कुठाल्या एकटाच कसा आला चलायला एकटाच कसा आला म्हणल्या पेटाला हुंदकाला दाटून गोपानाला आणि त्याला मिठीच्या ब्रिकाचा मारायला शर्मनाचा केला गोपान हरीला लागला दादा बोलायला अरे गोपाना गेलाच बहिणी स्नानायला एकटाच कसा आला चलायला एवढंच म्हणल्यानंतर गोपाल हरी बंधू काय लागला ब्रिकाचा आणि बिरापाला बोलायला मायावा बोलली आली आठवल गोपानाला केलं गोपाला रे जातायला आणि दादाच्या गळ्याला पडला धडधडा लागला रडायला दादाला म्हणतो या देवायला हाकी घेत लागला ब्रिकाचा दादाला सांगायला काय सांगायचं दादा सांगतो ऐक तुला त्या जाग्याला या दादा तुझ्या बनी तूच जाशील कधी आणायला कशाला दादा मला लावून दिलास धर्माचा मी भाऊ मी जाऊन म्हणे कशा माझ्या संग येतीला ठेवायला एवढंच त्यानं ब्रिकाचा ऐकायला आणि दादा बिराप्पा लागला होता बंधूला काय आता बोलाय त्या जाग्याला एवढं म्हणल्या बरोबर वाईट वाटलं दादाला आणि प्रकार काय घडला हे गोपाना असा का म्हणायला मात्र जगायला पागला तुझा हात देव वारू ब्रिका निण बांधा म्हणून लागला होता सांगायला पागला वारू बांधायला निघून गेला माधवाच्या दाराला
एका जाग्याला बसल्या कासरी बिरापा बोलतो त्या गोपाल हरीला लागला होता बिकाता बोलायला गोपाला काय झाला दा सांग मला मात्र त्याला नंतर गोपाल हरी बिका लागला होता बोलायला मी निघून गेलो तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या बहिणीला आणायला दादा तुझ कशाला मला दादा पाठवून दिलास किती केलं तर मी धर्माचा हे दादा बहिणीचा निरोप सांगतो आहे का तुला सांगायची सुरुवात केली होती त्यानं त्या जाग्याला मायवानं निरोप दिला या पंचकल्याणी रथ बनवायचा रथावर लक्ष्मी बोलायचं चांद सूर्या राघू मला कृष्णा पहिला काढायचं स्वतः दादा बसला पाहिजे रथाला आला पाहिजे तुझी नगराला मागे जगायला गोष्ट ऐकून घेतली दादा बिरापणाने लागला होता बंधूची समजुत्री का आता घालायला बंधुरा शिपाया गोपाल हरी दादाला काय बोलतो या गोपाल हरी बंधू लागला बोलायला दादा पाठ दुखा लागले ये दादा सांगतो आहे का तुला मात्र सांगायची सुरुवात केली होती गोपालाला त्याला गेला स्वतः तुरातात पाहिजे बसायला पंचकल्याणी रथ बनवायचा आणि गेला पाहिजे पंचकल्याणी रथ बनवण्यासाठी निघून गेला होता कोणच्या ब्रेकाचा जाग्याला बोला ऐकून त्या दादाला घ्याला गोपाल हरीला काय बोलतो या हे गोपाला बरल्या कारणाला ध्यान ठेवावं ते जायला निघून जातो भनिश्री का आणायला म्हणणं नंतर मात्र त्या जाग्याला जातो माझ्या कामाला सांगितलं त्या गोपाला आणि बाळाला गरज त्यानं सांगतो
सांगितलं आणि दादा चालला रायला वाट लागला ग्रीकाता चालायला निघून गेला होता ढालगाव ग्रीकाता गावाला बावन बिरद सांगू साम्याला बनला सोडा दादा उगावच्या बाजूला गेला वाकरी